राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार जे आपल्यासोबत आहेत आणि विशेष म्हणजे दिलखुलासपणे आणि जे आहे ते बोलण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत, म्हणून आपण त्यांना विचारूया की एकीकडे शिवसेना जे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ते आपले पुतळे जाळते आणि दुसरीकडे आज उद्धव ठाकरे स्वतः औरंगाबाद जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. काय एकूणच तुमची प्रतिक्रिया याच्यावर? एक लक्षात घ्या का ज्या झाडाला फळं लागतात त्यालाच काहीतरी दगड मारल्या जाते. आम्ही काही देणारे आहेत. मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांसाठी न्याय घेतले असेल, निर्णय दिले असेल ते उल्लेखनीय आहे. ते शेतकरी त्याच्यामध्ये खुश आहे, ते आनंदित आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, देवेंद्रजी जे काही त्यांचा अनुभव आहे केंद्र सरकारच्या मदतीने आणि राज्य सरकारच्या सपोर्टने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही नेते जे काम करू लागले, केंद्रही मदत करणार आहे. आणि हे सर्व मदत केल्यानंतर त्यांना रस्त्यावर उतरण्याची पाळी आली. आमचे पुतळे जाळले, ठीक आहे, आम्हाला काही त्याच्यामध्ये वाटत नाही. शेवटी आम्हाला आमच्याकडून काही अपेक्षा आहे लोकांना, त्यासाठी ते त्यांचं जे राजकारण मी समजू शकतो. काही ह्या जिल्ह्यामध्ये 6 आमदार होते, त्याच्यापैकी एक टिकलेला आहे. त्यांच्या कन्नड विधानसभात मी गेलेलो आहे. तुम्ही कन्नडचा रिझोर्ट आजच 10 रुपयाच्या बॉन्डवर लिहून घ्या का आता त्या ठिकाणी उरलेला एक आमदारही बी कधी निवडून येणार नाही. मी काही फार मोठा पुढारी नाही, काही भविष्यवाणी सांगणारा भविष्यवाणी नाही आहे. परंतु ॲक्च्युअल परिस्थिती जी मैदानामध्ये आहे, जे मी काल दौरा केला कन्नड तालुक्याचा, आणि ते दौरा केल्यानंतर शेतकऱ्याच्या भावना जाणून घेतल्या, सर्व परिस्थिती बघितली, रस्त्याची परिस्थिती बघितली. माझा मतदारसंघ आणि त्यांचा मतदारसंघ आजूबाजूला आहे म्हणून मी बोलू लागलो. काय तर एक आहे, त्याला टिकवलं तर फार मोठी जबाबदारी होईल. हे 5चा प्रश्न तर मिटलेला आहे. आता हे सरकार जो आहे गतिमान आहे. याच्यामध्ये जे जे आमदार काम करू लागले प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी जी काही आम्हाला निधी उपलब्ध करून देतात, त्या रस्त्याचे असतील, आरोग्याची असतील, किंवा आपण पाहिलं ग्रामविकासचे वेगळे प्रश्न आहे, महसूलचे वेगळे प्रश्न आहे, कृषीचे वेगळे प्रश्न आहे. आता ही कृषीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगाल का आमचा टप्पा क्रमांक 1 जो आहे पोखरा, तो आता 1 वर्षानंतर संपणार आहे. टप्पा क्रमांक 2चा विचार करण्यासाठी मी विनंती केली त्यांना, आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि सांगितलं का जरूर आपण शेतकरी सक्षम किती झाले आत्तापर्यंत, काय झाले पोखरा योजनेची अंमलबजावणी गेल्या 5-7 वर्षामध्ये काय झाली, आणि त्याच्यामुळं आता शेतकऱ्यामध्ये काय बदल झाला, हे सर्व पाहून टप्पा क्रमांक 2 पोखरा बी देणार आहे. हे सर्व पाहिलं तर मला असं वाटतंय का भूविकास बँकेची कर्जमाफी असेल, 50,000 रुपये देण्याचं असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, किंवा बाकीचे जे काही छोटे मोठे जे अनुदान द्यायचे सरकारकडून, त्यामध्ये मला असं वाटतंय का शिंदे सरकार आणि फडणवीस साहेबांचं सरकार हे न्याय देणार आहे, शेतकऱ्याला मदत करणार आहे. आज ही उद्धव ठाकरे साहेब जे औरंगाबादला आलेले आहेत ते काही भागामध्ये फिरणार आहे. 2.5 तासाचा प्रोग्राम पाहिला मी त्यांचा. त्याच्यामध्ये 24 मिनटं शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाणारे, 2-3 गावाला जाणारे, किती टाईम देतील, शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ त्यांना किती 24 मिनटामध्ये माहीत पडेल, आणि ज्या महत्त्वाच्या सूचना ते मांडतील याच्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विचार करतील. आणि काही महत्त्वाच्या सूचना असल्या, अमोल सूचना असल्या, अनमोल सूचना असल्या तर त्याच्याबद्दल विचार करून निर्णय, शेवटी विरोधी पक्षाच्या काही ज्या भावना असतात, विरोधी पक्षाच्या ज्या मागण्या असतात त्याच्यावर सत्ताधारी पक्षही विचार करतो. आणि ते जनतेच्या हिताचे असेल, शेतकऱ्याच्या हिताचे असेल तर निश्चित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये निर्णय घेण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. याच जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला त्यांचे खूप आमदार म्हणजे 6 पैकी आता तुम्ही सांगितले 5 आमदार गेलेले आहेत. हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी औरंगाबादवर भर देत आहेत का? आता 2-2 तासामध्ये कदाचित डॅमेज कंट्रोल झाला असता तर राहुल गांधीला इतकी भारत जोडो यात्रा काढण्याची परिस्थिती आली नसती. यांनाही आता मी एक सूचना माझा एक कार्यकर्ता म्हणून मानल का यांनीही रस्त्यावर उतरून हे असे 24 मिनटं 25 मिनटामध्ये रस्त्यामध्ये काही उतरता येत नाही. राहुल गांधीसारखी यांनीही महाराष्ट्रभर त्या ठिकाणी दौरे काढावे आणि महाराष्ट्र आणि शिवसेना का सुटली, हे 40 आमदार का गेले याचं जरा थोडा चिंतन मंथन करावं, जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये जे काही राहिलेले आहे ते तरी त्यांच्यासोबत राहतील. ना तर मला शंका आहे, मी काही फार मोठा पुढारी नाही, फार मोठा नेता नाही, मी एक कार्यकर्ता आहे. आणि ते नेते आहे, नेत्याच्या विरुद्ध कार्यकर्त्यांनी बोलावं हे शोभत नाही, परंतु परिस्थितीनुसार बोलावं लागतं. सध्याची परिस्थिती मला असं वाटतंय का शिवसेनेनी आपला स्वतःचा घाम गाळून, नेत्यांनी रक्त जाळून एसीमध्ये बसून नाही चालणार आहे. सामान्य माणसाच्या, मी रात्री गंगापूर तालुक्यामध्ये गेलो, एक मी व्हिडिओ पाहिला तर त्या ठिकाणी ते दिवाळी साजरी करत नाही. मी त्यांच्या घरी गेलो, त्यांना त्या ठिकाणी फुलाची पाकळी मदत केली, त्या सर्वांना ड्रेस दिला, त्यांना फटाके दिले, त्यांना मिठाई दिली, आणि त्यांना सांगितलं की तुमची दिवाळी साजरी करा. हे पंचनामे झाले तर शेतकऱ्याच्या अकाउंटवर
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून जे काही नुकसान झालं त्याची मदत जाहीर केल्या जाईल आणि ते फक्त शब्दाची राहणार नाही, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जाईल. त्यांच्या सामनामध्ये सांगतायत की तुमच्या गटातील 22 आमदार आता त्यांच्याकडे जाणार आहेत म्हणून. मला मला आश्चर्य वाटतंय त्यांचा, म्हणजे हसू यासाठी येऊ लागलं का आमचा तर एकही फुटणार नाही. 40 ते 45 होतील, 50 होतील, 39 होणार नाही. पण त्यांच्याकडे जे 15 येते त्यांनी सुरक्षित ठेवले तर फार मोठ्या या महाराष्ट्रासाठी, राजकारणासाठी उद्धव बाळासाहेब शिवसेना ही जिवंत राहू शकते. नाहीतर हे जे आहे 6 खासदार त्याच्यामधले 1-2-3 खासदार गेले किंवा 15 आमदार आहेत त्यांच्यापैकी 2-5 आमदार गेले, तर हे त्यांच्यासाठी आम्ही तर काही चॅलेंज करत नाही, आम्ही तर काही बोलत नाही. परंतु सामना पेपरमध्ये जे छापून आलं त्याचं उत्तर मी हे सांगू लागलो. सामना पेपरमध्ये तर हेही छापून आलं की मी एक शेतकऱ्याच्या एक गावाला गेलो आणि 7च मिनटं दिले. 7 मिनिटामध्ये सत्तारांनी काय पाहिलं असेल, तर हे आता 24 मिनिटामध्ये हे पुरा मराठवाडा कसा बघतील, ओला दुष्काळ त्याच्यावर बी चर्चा होईल आणि एखादा कोणीतरी पत्रकार तुमच्यासारखा तो जनतेसमोर मांडल का सत्तारांनी एक एक गावाला 7-7 मिनिटं दिले, मी 70 गावाला फिरतो. हे फक्त 2 गावाला 3 गावाला भेट देणार आहे आणि इथून परतीचा पाऊस जसा जातो तसे मान्सून परत मातोश्रीवर जाणार आहे. तिथे झाल्यानंतर मग त्यांची सर्व माहिती घेऊन काही महत्त्वाच्या सूचना आदरणीय उद्धवजीने मांडल्या तर एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्यावर निश्चित विचार करतील आणि या विरोधी पक्षाचाही सन्मान करणं हे आमच्या सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे आणि ते जरूर याच्यामध्ये करतील. मला एकच हात जोडून नम्र विनंती करायची सर्व पक्षाच्या नेत्यांना का त्यांनी याच्यामध्ये राजकारण करू नये. शेतकऱ्याच्या प्रामाणिक भावना ज्या आहे, प्रामाणिक त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं. इथे राजकारण करण्यासाठी आले तर हा जिल्हा किती सक्षम आहे, कसा आहे, त्यांना त्यांच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये जे काही काम केलं त्याचंही मूल्यमापन त्यांनी करावं आणि 100 दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजींनी काय काम केलं हे दोघंही तुम्ही कदाचित तपासलं तर निश्चित तुम्हाला या 100 दिवसामध्ये ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय आपल्या राज्य सरकारने आमच्या सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी घेतलं आणि त्याची अंमलबजावणी जनतेमध्ये आहे. आज आपण पाहतोय का एक 100 रुपयामध्ये जे किट आहे, 500 रुपयाचा किट आहे, सर्वात गॅरंटेड त्याच्यामध्ये डाळ 500 कसं होतं? 250-300 ऐका ना खरी, तुम्ही सर्व ऐकलं त्यावेळेस कळेल ना. हे 2 रुपये 3 रुपये किलोचा जो अन्नधान्य आम्ही आणतो किती मध्ये 22 रुपयाने 18 रुपयामध्ये खरेदी करतो, इकडे 2 रुपयाने 3 रुपयाने वाटतो. मी जे बोलू लागलो 395 रुपयाचा किंवा 75 रुपयाचा किट आहे. त्याच्यावर प्रिंटिंग प्रेस जाणं येणं भाडं लोकांना द्यावं लागतं. ते काय आपोआप चालता येत नाही त्या थैल्या. ते जे किट आहे त्या किटच्या पॅकिंग पासून तर वितरित करण्यापर्यंत ही 100 रुपये खर्च येतात. मी आता शेवटचे 2 प्रश्न एकाच प्रश्नामध्ये विचारतो तुम्हाला. एकीकडे तुम्ही 70 तालुके आणि 9 जिल्हे फिरला तुम्ही सांगता 69 आणि इतके जिल्हे गावं फिरत असताना तुम्हाला परिस्थिती कशी वाटली? आणि मुळात जेव्हा तुमचा बाईट आला की ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाहीये, तर अनेक ठिकाणून रोष पण आलाय, तो आमच्यापर्यंत पोहोचलाय. मी स्वतः चिखलामध्ये जाऊन रिपोर्टिंग केलेली आहे म्हणून मी सांगतोय. तर एकतर तो निकष काय आणि दुसरा प्रश्न असा आहे की अजून देखील शेतकऱ्यांच्या बांधावर शासकीय अधिकारी पंचनाम्यासाठी का गेले नाहीत? आणि पीक विमा जो आहे, आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 2020च्या पीक विम्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतंय. अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर का ओढावतीये? एक कृषी मंत्री आपण आहात, त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न. ह्यासाठी आम्ही आता येणाऱ्या वेळेस एक अशी सरकारतर्फे आपण सॅटेलाईट प्रमाणे सर्वे करण्याचा एक धोरण आणणार आहेत. म्हणजे कोणालाही कुठं जायची गरज नाही, सर्व काही पिक्चर आहे वरून दिसल आणि किती हेक्टरमध्ये किती एकरमध्ये किती माल आहे, किती नुकसान झाला त्याची अचूक माहिती मिळेल. तर हे शेवटचं वर्ष आहे, मला वाटतं 1-2 वर्षामध्ये अशा पद्धतीचा ही जी योजना आहे सरकारच्या मनामध्ये का शेतकऱ्यांच्या प्रत्येक वेळेस जेवढं नुकसान होतो आणि अचानक असा झालेला आसमानी संकट त्याला पंचनामे करण्यासाठी वेळ लागतो, त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना आम्हाला दिल्या त्या पद्धतीने एक नवीन सिस्टीम आणायची आणि ती सिस्टीम जी आहे ते आकाशामधूनच सर्व सर्वे होईल आणि परत नंतर त्याच्यावर काहीतरी विरोधी पक्ष टीका टिप्पणी करू शकतो. मला असं वाटतंय. मी जे 69 तालुके फिरलो, मी जुलैपासून जो अवकाळी पहिला पाऊस पडला पहा, तुम्हाला माहीत असेल जुलैमध्ये, तो होता अमरावती डिव्हिजन, नांदेड विभाग आणि विशेषतः नांदेडपासून तर नागपूरपर्यंत हे सर्व तिथे फिरल्यानंतर 4,500 कोटी रुपये पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये 25 वर्षामधला मी जे निर्णय गॅरंटीने जबाबदारीने सांगू लागलो का सप्टेंबरमध्ये पैसे अकाउंटवर गेले. म्हणजे जुलै ऑगस्टचं नुकसान सप्टेंबरमध्ये अकाउंटवर जातं, हे फार मोठी गोष्ट आहे साहेब. मे बी राज्यकर्ता आहे
मी अनेक राजकारण पाहिले, परंतु हे सरकारने जी मदत दिली, आता तुम्ही पहा 40 वर्षाचा प्रश्न होता विकास बँकेचा. अरे 40 मिनिटामध्ये कर्जमाफी झाली. आज मी कन्नडला रात्री 1 वाजता मला लोकांनी अभिनंदन केलं. त्या ठिकाणी गंगापूरला गेलो, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मला अभिनंदन केलं की आमच्या फार मोठ्या योजना या ज्या होत्या गंगापूरच्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरचा ओझा सरकारने कमी केला. आम्ही त्यांचे उपकार इतक्या ओपन जी पब्लिक, जे सामान्य शेतकरी ज्यावेळेस ओपिनियन मांडतो, ज्यावेळेस भावना मांडतो, तेच आमच्यासाठी फार मोठा लायसन आहे. आणि राहिला प्रश्न दुष्काळसारखी परिस्थिती, मी तुम्हाला जे बोललो ओला दुष्काळ, ओला दुष्काळ असा आहे का मग ऊस गीस कोणताही पीक सर्व नष्ट झाले, त्यावेळेस उपाय तोच असतो, दुसरा उपाय नसतो. तुम्ही आता तुम्हाला एखाद्या कमिटीचा, मी तुम्हाला तुमच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमतो, तुम्हीच पहा. आणि तुम्हीच ओला दुष्काळ असेल तर आपण घोषणा करू, सरकारला विनंती करू, सरकारला घोषणा करायला लावू का नाही साहेब, आता परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली आहे, काहीच नाही आहे, आपल्याला शेतकऱ्याला ओला दुष्काळशिवाय पर्याय नाही आहे. हे सर्व करताना शेवटी काही निकष आहे, काही नियम आहे, केंद्र सरकारचे नियम आहे, राज्य सरकारचे नियम आहे. फक्त आपल्या एकट्या राज्यासाठी नाही आहे, एकट्या आपल्या ज्या 14-15 जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडला त्याच्यासाठी नाही आहे, महाराष्ट्रभर आणि देशभर याचे निकष आणि नियम ठरवलेले आहे. मला असं वाटतंय की तशी परिस्थिती निर्माण झाली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट तुम्ही पाहिलेली परिस्थिती होती का तशी? मला नाही दिसली. मी तर ओपिनियन दिलं, मलाच तुम्ही परत तेच विचारू लागलं. मी तर बोलू लागलो की सर्व पत्रकारांना मी विनंती केली की आपण 5 लोकांची टीम तयार करा आणि तुम्ही प्रत्यक्ष आमचे 5 आणि तुमचे 5 10 लोक पुऱ्या तालुक्यावर दौरा करू, पुऱ्या जिल्ह्यावर दौरा करू आणि निकष काय आहे, नियम काय आहे, त्याची एक कॉपी देतो GR, ते वाचा. ती परिस्थिती असेल तर निश्चित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला मी विनंती करेल का आता विरोधी पक्षाची भावना आहे, शेतकऱ्याची भावना आहे, करा. परंतु परिस्थिती ज्यावेळेस मी सांगू लागलो, आज ऊस आहे, ऊसाचं किती नुकसान झालं आपल्याकडे, 18% ते 22% ऊस आहे, तो सुरक्षित आहे. मग हे ओला दुष्काळ म्हणजे 100% नुकसान होतं. मग जो जुना ऊस गेलेला आहे त्याचे बिलं अजून बाकी आहेत, ते मिळाले नाही. पहिला हा प्रश्न तुमचा जाणून घ्या का ही जी परिस्थिती मी सांगू लागलो, मी काही शेतकऱ्याच्या विरुद्ध नाही, शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे. शेतकरी बांधव माझा कान धरू शकतो, मला जे काही आदेश देईल त्याचा पालन करणारा कार्यकर्ता आहे. मी सरकारलाही विनंती करणार आहे. मी पहिलेच बोललो का लहान बाळासारखी आमच्या शेतकरी बांधवांची परिस्थिती आहे. त्याला भूक लागली म्हणजे जसं लहान बाळाला भूक लागली, आईला का दूध पाजा, परत रडू लागला दवाखान्यामध्ये न्या, तसं मीही त्यांचा एक पोस्टमन म्हणून काम करू लागलो. कृषी विभागाचा मंत्री या नात्याने तंतोतंत माहिती घेतो आणि सरकारकडं मांडतो. मला सरकारकडं मांडताना शेतकऱ्याची कुठं अडवणूक पिळवणूक होणार नाही, त्यांची दिशाभूल होणार नाही याची दक्षता घेतो. सरकारचाही नियमाचा कुठेही नियमभंग होणार नाही याची दक्षता घेतो. आणि मला असं वाटतंय का आपण जे सांगितलं का ऊसाचे पैसे आत्तापर्यंत मिळाले नाही, निश्चित शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे तात्काळ जे जे कारखानदार असेल त्यांनी द्यायला पाहिजे आणि सरकारने त्याचाच असा बंदोबस्त करायला पाहिजे. शेवटी सरकारची आमची जबाबदारी आहे का आम्ही जे काही शेतकऱ्याचा ऊस गेला असेल त्या कारखानदाराला FRT प्रमाणे किंवा नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे रेट जे ठरवले असतील ते ठरवलेल्या पैशाच्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत तो त्याच्या अकाउंटवर जायला पाहिजे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. मी जसं सांगितलं की 2020 मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती मराठवाड्यामध्ये आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा जो पीक विम्याचा प्रश्न होता तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. आणि तुमचे जुने सहकारी आता तो जो काही पीक विम्याची रक्कम आहे ती पोहोचलेली नाहीये म्हणून तुमचे जुने सहकारी कैलास पाटील जे उस्मानाबादचे आमदार आहेत ते उद्यापासून उपोषणाला ऐन दिवाळीत बसतायत. याच्यामध्ये तुमच्या एक मिनिटाचा बाईट पाहिजे आणि आपण समारोप करूया. नाही खरं आहे ना, खरं म्हणजे उपोषणाला बसणं किंवा रस्त्यावर उतरणं किंवा मोर्चे काढणं हे सर्वांचं आपापला कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये मी करणार नाही. जनता जनार्दनचे विषय मांडायला हे करायला पाहिजे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय झालेला आहे त्यामध्ये एक पुनर्याचिका परत त्या कंपनीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे आणि त्याचा अंतिम निर्णय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मला सुप्रीम कोर्टाच्या बद्दल मी बोलावं किंवा तुम्ही बोलावं किंवा कैलास पाटलांनी किंवा अजून कोणत्याही नेत्याने बोलावं हे उचित होणार नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा तंतोतंत पालन करणार आहे. सुप्रीम कोर्टाने तर द्यायला सांगितलेलं. सुप्रीम कोर्टाच्या मध्ये पुनर्याचिका जी दाखल केली तुम्हाला माहीत नसेल, त्यांनाही माहीत नसेल, त्यांच्या माहितीसाठी मी बोलू लागलो. मी या खात्याचा मंत्री आहे, माझ्याकडे जी माहिती आली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यांनी 200 कोटी रुपये त्या ठिकाणी ॲडव्हान्स बी भरले सुप्रीम कोर्टामध्ये. त्या 500 कोटीपैकी 200 कोटी रुपये भरलेले आमचे त्यांचे पैसे मिळून आपण उस्मानाबादच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईमध्ये जी आकडेवारी आहे ती तंतोतंत पोहोचू. आता पीक विमा कंपनी
मग ह्या कंपन्या जर कोर्टापर्यंत जात गेल्या 2-2, 3-3 वर्ष पैसे आले नाही तर कसं होणार शेतकऱ्यांना? नाही, हे तुम्ही महत्त्वाचा प्रश्न तुम्ही जे बोलले, मी स्वतः ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होतो ना, त्यावेळेसही मी मागणी केली होती. नंतर मी सत्ताधारी पक्षात आलो, त्यावेळेस बी माझ्या सिल्लोडचा अजून एक रिट पिटिशन मला असं वाटतंय का औरंगाबाद खंडपीठासमोर आहे. अजून औरंगाबाद खंडपीठाचा अंतिम निर्णय काय होईल मला माहीत नाही. परंतु पीक विमा कंपन्याच्या काही जाचक आहे, त्या जरूर शिथिल करायला पाहिजे. केंद्र सरकारला आम्ही विनंती करू, तोमर साहेब जे कृषी मंत्री आहेत त्यांनाही विनंती करू आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून एखादा प्रस्ताव केंद्र सरकारला देऊ, जेणेकरून शेतकऱ्यामध्ये आणि पीक विमा कंपन्यामध्ये जे वादविवाद आहे, जे शंका कुशंका आहेत त्या दूर होतील आणि सरळ हाताने त्याला मदत होईल. त्यासाठी मी तुम्हाला जे बोललो, सॅटेलाईटप्रमाणे ज्या पद्धतीने अचूक सर्वे होईल त्या पद्धतीने कोणत्याही पीक विमा कंपन्याला वाचता येणार नाही. आणि हे जे पंचनाम्याचा वेळ लागतो, पंचनामे वेळेवर होत नाही, शेतकऱ्याच्या भावना दुखवल्या जातात, त्या शेतकरी बांधवांच्या भावना दुखवल्या जाणार नाही असा हा निर्णय 1 वर्षाच्या आत येईल. आणि तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच तुम्ही आज तक लोकांना दाखवा का कशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांना मिळून आपण ते सॅटेलाईटप्रमाणे जे काही तंत्रज्ञान आहे, जे काही आहे वरचा जो फिरणारा, त्याच्या माध्यमातून अचूक सर्वे करू आणि शेतकऱ्याला सरळ हाताने मदत करता येईल. मी तुम्ही विचारल्याप्रमाणे खरं आहे की शेतकऱ्याला पीक विमा कंपन्यामधला दोघांमधला वाद आहे, याच्यासाठी काहीतरी पावलं उचलावी लागतील. महाराष्ट्र सरकार ही प्रस्ताव देईल, केंद्र सरकार त्याच्यावर विचार करेल आणि शेतकरी बांधवांना पीक विमा कंपन्याने नुकसान भरपाई द्यायलाच पाहिजे. आजही 45 लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे, 15-1 लाख शेतकऱ्यांनी ऑफलाईन केलेला आहे. त्यापैकी 37 लाखाचा त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे, 13 लाख काही अजून राहिलेले आहे. हे टप्प्याटप्प्याने, मी पहिलेच बोललो का जो इन्शुरन्स भरतो आम्ही, तो इन्शुरन्सच्या बद्दलही एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या मनामध्ये एक विचार आहे का केंद्र सरकारला त्यांनी जे दोन्ही मला बोलले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, का केंद्र सरकारलाच आपण विनंती करू आणि पुढच्या भविष्यामध्ये कदाचित पीक विमा शेतकऱ्याला भरायची गरज राहणार नाही. सर्व केंद्र सरकार राज्य सरकार बोलेल, फक्त 1 रुपया नाम मात्र त्यांनी भरायचा, 7 बाऱ्यावर ऑनलाईन करायचं. आमची मागणी आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं ते बोलू लागलो. माझी मागणी जरूर शेतकऱ्यांची असायला पाहिजे की सर्वांना द्यायला पाहिजे, पण शेवटी काही निकष आहे, काही नियम आहे, त्याचाही पालन करायला पाहिजे. मी एक कार्यकर्ता आहे, मला काम करण्याची संधी दिली, त्या संधीमुळं मी रात्री 2 वाजेला गंगापूरवरून दौरा करून आलो. एक क्लिप आली आणि त्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून कार्य करण्याचा प्रयत्न करतो. ईश्वर अल्लाह भगवान आसमानी संकट आणू नये आणि आमचे जे सरकारतर्फे सरळ हाताने त्यांना मदत मिळावी. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला सगळ्याच प्रश्नाची खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली. विविध प्रश्न होते, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांपासून ते शेतकऱ्यांच्या पीक विमा आणि अनुदानापर्यंत सगळेच उत्तरं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. मुस्तान मिर्झा, मुंबई तक.